नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे 29 जून आणि आजच्या दिवशी आपण झाडे लागवडीला घेतली आहेत. तुम्ही जर आपला मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर आपण झाडं आणायला गेलो होतो इथे ह्या जागेवर लावण्यासाठी. बघू शकता अनिकेत दादाची जागा आहे, त्या जागेवरती आपल्याला झाडं लावायची आहेत. तर त्यासाठी आपण झाडं आणली आहेत ऑलरेडी. इकडे बघू शकता अर्धी झाडं इथे ठेवलेली आहेत, काही तिकडे आहेत. सो ती झाडांची आज लागवड करायची आहे. सकाळपासून थोडं पाऊस सुरूच आहे. मी आता खत आणायला गेलो होतो, म्हणजे आपण जैविक खतं आणलेली आहेत ती खतं आणायला गेलो होतो. तर बघू शकता पूर्णपणे भिजलो आहे. तर आता आपण ही लागवडीला सुरुवात करतो आहे. कोणती झाडं आहेत लागवड करायची ते आपण बघूया. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपल्याला माहिती द्यायला मिळाली नव्हतं, म्हणजे कारण वेळ नव्हतं, खूप गडबड होती गाडीची म्हणा इतर, आणि मागच्या वेळेस आपली गाडी पण फसली होती. सो त्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती द्यायला मिळाली ना की झाडांच्या रेट काय, म्हणजे प्राईस किती होती, किती वर्षाची झाडं आपण आणलीत, किती झाडं आणलीत ते सांगायला मिळालं नाही. ते ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा. आपण जो झाड लावू तो तुम्हाला दाखवतो. आणि आता सुरुवात करूया. इकडे बघू शकता अन्न आहेत, दोन्ही अन्न आहेत. इकडे हा शेणखत आहे. आता शेणखत पण आपल्याला टाकायचं आहे. आपण शेणखत आणला होता, म्हणजे डायरेक्ट 2 गाडी शेणखत आपण मागवलं आहे. तिकडे एक टाकलेलं आहे, इथे एक टाकलेलं आहे. आणि आता पहिले तर आपण शेणखत टाकून घेऊ. इकडे बघू शकता हे 2x2चे खड्डे मारले, म्हणजे डीप पण तो 2 फूट आहे. त्यानंतरला लांबी रुंदीची त्याचे 2 फूट आहे. आणि ही आपली झाडं आहेत. तर पहिले तर आता आपण काजूची रोपं लावणार आहोत. काजूची रोपं आपण आणली आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही काजूची रोपं आहेत. आणि ही वेंगुर्ला 9 नंबर बी आहे, म्हणजे मोठी बी असते ती 9 नंबर आहे. हा रोप आपल्याला 200 रुपयाला पडला. आणि आपण यातली 10 रोपं आणलेले आहेत बघू शकता. आणि एवढ्या भागात आहे ना पूर्ण आपण काजूच टाकतो आहे, कारण हा खडकाळ भाग आहे, त्याच्यामुळे ह्या साईडला आपण काजू टाकणार आहोत. बघू शकता ही काजूची रोपं आहेत, बघू शकता. ही आता पिशवीत लावल्यापासून ती 2 वर्षाची रोपं आहेत. ते आता आपण जमिनीमध्ये लावणार. आणि इकडे आपलं काम करत असताना आताच निदर्शनात आलं आहे, तिकडे आपला शेततळ आहे, त्याच्यामध्ये कुत्र्याची पिल्लं पडलीत 2 छोटी. तर त्यांना पहिले आपण काढूया. ते जाऊया पहिले. आत्ताच बाबांनी बघितले, मग सांगायला आलं मला. जाऊया, खोल पण बराच आहे. हा बघू शकता शेततळा. आणि हे बघा इथे 2 पिल्लं पडलीत खाली. एवढं पाणी नाही त्याच्यामुळं बरं झालं, ती म्हणजे काठाला बसलेत 2 जण. बघू शकता तुम्ही. पाणी अजून काही इतकं भरलं नाही या शेततळ्यामध्ये, म्हणून ते पिल्लं वाचलेत. आता त्यांना काढूया पहिले आपण. मांदर तुझी मांदर. अरे तिकडे जाऊ नको. आज फुगला नाही का? ये आणि आता त्या कुत्र्यांना आपण बाहेर काढलेत. तुम्ही बघितलं असेल, येतच नव्हती.
हा हो, ती येतच नव्हती, कुत्री घाबरत होती, म्हणजे ती माणसाळलेली नाही येत ना, त्याच्यामुळे खूप घाबरत होती. त्यांना पकडायला गेलं तर चावायला येत होती ती, त्याच्यामुळं त्यांना अशी वरती उडवली मी. त्यांना काही लागलं वगैरे नाही, पण त्या त्रासातून आता मुक्त झालेत ते. त्यांना आता वरती काढलीत आपण. तर आता आपण आपलं काम कंटिन्यू करूया. चलो, ते बघा काम चालू आहे आपलं. तर बघू शकता आपण सगळे जैविक खतं आणलेले आहेत. त्यानंतर हा रूट प्रमोटर आहे, रूट टॉप. त्यानंतर इकडे खाली गोण आहे ती हार्टी मिलची गोण आहे, ते पण ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे बघू शकता. आणि हा पण ऑर्गॅनिक आहे सगळं. त्यानंतर हा इंडिया ॲग्रोचा भूअस्त्र पण आहे. आपण जमिनीद्वारेच देतो. हे पण जैविक खतच आहे बघू शकता. तर हे सगळं आपण झाडांना देणार आहोत. त्यानंतर शेणखत पण आहे तिकडे, शेणखत पण देणार. तर बघू शकता जवळजवळ आपली काजूची रोपं लावून झालेली आहेत, म्हणजे 2 शिल्लक आहेत. या खालचा जो प्लॉट आहे, जेवढा शेताचा भाग आहे, त्या शेतामध्ये आपण काजूची रोपं टाकली आहेत. बघू शकता काजूची रोपं वेंगुर्ला 9 नंबर आहेत. इथे का आहे बघू शकता. हे आता 2 राहिलेले आहेत, ते आपण लावूया. त्यानंतरला मग हे नारळाचे आहेत बघू शकता. हा नारळ आहे. तर ही नारळाची झाडं आहेत. ती आपल्याला आपण 2 प्रकारची नारळाची झाडं आणलेली आहेत. एक प्रताप म्हणून आहे आणि एक टीडी, असे 2 प्रकारचे आणलेले आहेत. टीडीचे आपण 10 आणलेले आहेत आणि प्रतापचे 5 आणलेले आहेत. पर पीस आपल्याला 500 रुपयाला पडला आणि टोटल आपण ही 15 आणलेले आहेत. सो आता ते पण आपण लावून घेऊया. हे तुम्ही बघू शकता अशी एकंदरीत नारळाची झाडे आहेत. हे बघा, इकडे या साईडला आपण हा पूर्ण प्लॉट आहे ना, एवढा भाग तो नारळाचा करणार आहोत बघू शकता. आणि पाऊस पण चालू झाला आहे. छान वातावरण आपल्याला झाडाची लागवड करण्यासाठी. तुम्ही बघू शकता की रिमझिम पाऊस चालू झालेला आहे आणि इकडे आपली लागवड चालू आहे या साईडला. छान असं वातावरण आहे एकंदरीत. आता बघू शकता हा पहिला आपण शेणखत टाकतो आतमध्ये. हा खाली शेणखत आहे. जवळजवळ प्रत्येक झाडाला आपण 20 ते 25 किलो शेणखत टाकतो बघू शकता. हे मातीवरती पण इकडे शेणखत टाकलेलं आहे. त्यानंतर खड्ड्यामध्ये सुद्धा एक गमेल टाकलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला आपण एवढं शेणखत देतो आहे. त्यानंतरला हार्टी मिल देतो आहे. हार्टी मिल एक 2 ते 5 किलोपर्यंत झाडाच्या उंचीनुसार किंवा झाडाच्या वयानुसार आपण ते हार्टी मिल खत देतो आहे. झाडाच्या वयाप्रमाणे ते आपण सिलेक्ट करतो की एवढा किलो ह्या झाडाला कॅपेबल आहे, सो तेवढा आपण टाकतो. हे जैविक खत आहे त्याच्यामुळे ह्यांचा काही इश्यू नाही आहे, सो ते आपण टाकतो आहे. आणि रूट टॉप म्हणून आहे तो सुद्धा टाकतो आहे. एक 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम असं आपण टाकतो आहे. त्यानंतरला आणखी काही खतं आहेत. आपला इंडिया ॲग्रोचा भुवस्त्रसुद्धा आहे. भुवस्त्र हा जमिनीतील कीटक आहे तो मारतो, असं म्हणजे कीटकरहित जमीन ठेवतो, म्हणजे आपल्या झाडाच्या ग्रोथवर त्याच्यामुळे प्रभाव चांगला पडतो. बघू शकता आता नारळाची लागवड आपली चालू झालेली आहे. मला सांगितल्याप्रमाणे हे टीडी नाव आहे यांचं.
TD आणि प्रताप असे 2 याचे आपण आणलेले आहेत, 2 प्रकारचे नारळाचे झाडं. त्यातला हा TD हा प्रकार आहे. हे एक रोप आपल्याला 500 रुपयाला पडला आहे हा. आणि तो आता आपण ह्या खड्ड्यामध्ये लावणार आहे. तो आता शेणखत वगैरे टाकून झालेलं आहे. त्यानंतरला हा हार्टी मिल खतसुद्धा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये रूटटॉपसुद्धा टाकलेलं आहे. म्हणजे खतं आपण आधी मातीत मिक्स करून घेतो आहे आणि खाली टाकून घेतो. बघू शकता भूवस्त्र पण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग असे दाखवल्याप्रमाणे भूवस्त्राची बॅगसुद्धा आता व्यवस्थितरित्या खत माती मिक्स करून त्याच्यामध्ये आपण टाकतोय. बघू शकता. ही सगळी माती आपण बुंदात ओढून घेतोय, कारण आता पाऊस चालू होणार, त्याच्यामुळे माती आपण वरती घेतोय. आणि जसं पाऊस संपेल तसं आपण त्यांना रिंग करणार नारळाच्या झाडांना पाणी घालण्यासाठी. पण आता बुंदामध्ये पाणी साचून राहू नये त्याच्यामुळे आपण माती सगळी ओढून घेतोय. इकडे पण जे नारळ लावून झालेले आहेत बघू शकता, त्यांच्या पण बुंदात जेवढी पण माती खड्ड्यातली होती ते आपण सगळी फिलअप करून घेतलेली आहे. बघू शकता इकडे आता या एवढ्या प्लॉटमध्ये आपल्याला पूर्ण नारळाची झाडं लावून घ्यायची आहेत, जे की आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घेतलेले आहेत झाडं. तर आता जवळजवळ नारळाची पण झाडं बहुतेक लावून झालेले आहेत आणि आता दुपारची वेळ झाली, 1 वाजून गेला आहे. सो आपण जेवायला आलो. त्यामध्ये आपण लंच ब्रेक घेतोय, तर जेवूया आणि पुन्हा एकदा झाडं लावायला सुरुवात करू. चला, अण्णा वगैरे गेलेत घरी जेवायला, आता आपण पण जेवून घेऊ. चलो, बाय बाय. 2 hours later. तर मंडळी जेवण वगैरे झालं आणि 3 वाजले जवळजवळ. आता आपण पुन्हा झाडं लावायला सुरू करतोय. अण्णा वगैरे तिकडे गेलेत पुढे, सुरू झालं ॲक्च्युली झाडं लावायला. आता मी पण चेंज केलं मगाशीच, कारण भिजलो होतो सकाळी, आणि आता चेंज करून पुन्हा तिकडे चाललो आहे. तर जाऊया तिकडे, त्यातला कुठली झाडं लावायला घेतली ते आपण बघूया. चलो. ही अजून एवढी झाडं आपली शिल्लक आहेत लावायची. एका दिवसात केवढी लावून होणार नाही आपली, तरी आज जेवढे होतील तेवढे आपण कंप्लीट करूया. आता आंब्याचीच राहिली सगळी इकडे, बाकी इतर झाडं याची लागवड चालूच आहे. इकडे जांभूळ आहे बघू शकता, हे पपई आहेत, इकडे हा राजावळा आहे. ह्यांची मी तुम्हाला कॉस्ट वगैरे सांगणार आहे, रेट जेव्हा आपण हे लावायला घेऊ तेव्हा नक्कीच सांगेन. आता तिकडे जाऊया, आता कोणते झाडं लावतात ते आपण बघूया. आणि इकडे बघू शकता आता झाडं लावून झालेलं आहे. जांबाचा झाड आहे ॲक्च्युली. 3 प्रकारचे जांब आपण घेऊन आलो आहे, लाल, पांढरा आणि हिरवा. त्यामधलाच हा एक आहे. आणि हे आपल्याला 400 रुपये रोप असं पडलं आहे, प्रति 400 रुपये. इथे एक आहे आणि आणखी 2 पुढे त्या साईडला आपण लावणार आहोत. आणि हा इकडे फणसाचा आहे, हा बघू शकता, हा एक फणसाचा आहे आणि तिथे एक फणसाचा आहे. तर हा जो फणसाचं नाव आहे तो प्रकाशचंद्र नावाचं झाड आहे हा, आणि हा आपल्याला प्रति 500 रुपये असा पडला आहे. हा इकडे व्हिएतनाम सुपर आहे, त्याची आता लागवड चालू आहे. हा व्हिएतनाम सुपर म्हणून आहे. आपण प्रति पीस आपल्याला 500 रुपये एवढा पडला. हे आपण 2 झाडं घेतली आहेत वेगवेगळे, हे लवकर येणारे फणस आहेत. आणि हा राजावळा आहे बघू शकता, हा आपल्याला 200 रुपयाला मिळाला झाड. इथले आपण 2 घेतलेत झाडं. राजावळा आंबट गोड असा असतो तो. आता पाऊस पडल्यामुळे पाणी साचलं आहे खड्ड्यामध्ये, पण ते निघून जाईल, एवढं काय प्रश्न नाही, जास्त काय पाणी नाही साचलं आहे. बघू शकता लागवड चालू आहे. खत वगैरे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मातीमध्ये, आणि आता लागवडीचं काम चालू आहे आपलं.
इकडे बघा मग सांगितल्याप्रमाणे आपले नारळाची लागवडसुद्धा पूर्ण झाली आहे बघा. एवढ्या प्लॉटमध्ये तिथपर्यंत शेवटपर्यंत एवढ्या याच्यामध्ये आपण 15 नारळ लावले बघा. आणि हा दुसरा जाम आहे, हा लाल जाम आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 400 रुपयाला प्रति पीस आपल्याला मिळाला आहे. इथे बघू शकता आता चिकूची लागवड आपली चालू आहे. चिकूचा झाड आहे आणि सांगितल्याप्रमाणे हा पण रोप आपल्याला 500 रुपये पर पीस असा मिळाला आहे चिकूचा. बघू शकता छान असा रोप आहे. लागवड आता चालू आहे. राजावलाचं झाडं पण लावतोय. ही छोटी झाडं आहेत आणि नवीनच भरलेले आहेत बहुतेक. छोटंसं रोप आहे, छान आहे. हे आंब्याचे रोप आपण लावतोय. बघू शकता हे 2 वर्षाचे रोप आहे. तर हे रोप आहेत ते आपल्याला प्राईड इंडिया कंपनीकडून मिळालेले आहेत. म्हणजे आपल्या गावामध्ये जी कंपनी कार्यरत आहे, जिने आपले शेततळं वगैरे हे म्हणजे हे बरेचसे कार्य ते करतात. जसं की रोड लाईट वगैरे असेल ते दिलं गावासाठी. त्यानंतरला काही शेतकऱ्यांना झाडं दिली, शेततळं दिलं आहे. म्हणजे कमी खर्चामध्ये भरपूर असे कार्य करतात ते लोक. त्यांनी ही झाडं दिली आहेत, ही बघू शकता. ही झाडं आहेत ती जवळजवळ 2 वर्षाची आहेत. हापूस आंब्याची झाडं आहेत आणि 5 काजूची झाडं दिली होती त्यांनी. तर ती सुद्धा यामध्ये लागवड करतोय, बघू शकता. संस्था आहे जसे की स्वदेश फाउंडेशन वगैरे अशा संस्था आहेत. तशी प्राईड इंडिया संस्था आहे, त्या संस्थेमार्फत हे कार्य करतात ते लोक. आणि त्यांनी ही झाडं दिली आहेत, ती पण आपण ह्याच्यामध्ये लावतो आहे. एक 20 झाडं आहेत. याची 2 वर्षाची आंब्याची झाडं आहेत आणि 5 काजूची झाडं दिली आहेत. बाकी आपण आणलेली झाडं लावतो आहे, बघू शकता. आणि आता पाऊस पण खूप जोरात आलेला आहे. आज दिवसभर पाऊस पडतोय. बघू शकता जोराचा पाऊस आला, एक सर आले जोरात. जवळजवळ बाकीची झाडं म्हणजे झालेत लावून आपली, जसं की काजू म्हणा, नारळ आणि इतर जे आपण वेगवेगळे झाडं आणले होते ते लावून झाली आहेत. आता फक्त आपले राहिलेत ते आंबे. आंब्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत, ते आपण बघूया. म्हणजे जेव्हा लावू तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेन मी त्यांची प्राईस वगैरे, कोणते कोणती झाडं आपण आंब्याची आणली आहेत ती नक्कीच सांगेन. तर आजचा काम तर इथे स्टॉप होतं आहे, कारण पाऊस पण खूप आला आहे आणि संध्याकाळ झाली आहे. सो आजचा व्हिडिओ पण आपण इथेच एंड करतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आपला व्हिडिओला लाईक करा आणि आता भेटू असाच व्हिडिओमध्ये, म्हणजे ह्याचा पार्ट 2मध्ये भेटूया आपण. तर अर्धी झाडं झालेत लावून, अर्धी बाकी आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चलो बाय बाय.